नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात 50 मिनिटं बैठक चालली. बैठकीनंतर भाजप अध्यक्ष नितीन नवीन शहांच्या निवासस्थानी पोहोचले. दिल्लीत काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चांना उधाण. शिवसेना उपनेते आमदार अर्जुन खोतकर यांचा दिंडीत उत्स्फूर्त सहभाग. भक्तिरसात तल्लीन होऊन वारकऱ्यांसोबत पायी चालत घेतला विठ्ठलनामाचा आनंद. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची मुख्यमंत्री फडणवीसांना भेट. भेटीदरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित. शरद पवारांची राष्ट्रवादी NDA विलीन होण्याच्या चर्चांना उधाण. गोकुळची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया 4 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणं अशक्य. निवडणूक प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी यासाठी महाराष्ट्र सहकार निवडणूक प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार. मावळमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. पुन्हा एकदा शेती कामाला वेग. भात उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना आशा. लातूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. कुष्ठधाम परिसरात अवैध गांजा विक्रीवर छापा. छापेत 52,000 किमतीचा 2 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त. पुण्यातील सहकार नगरमध्ये वाहनांची तोडफोड. सोसायटीत घुसून टोळक्याची दहशत. सहकार नगर पोलिसांकडून 18 जणांवर गुन्हा दाखल. हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी महत्त्वाची बातमी. अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुंबईतील भेंडी बाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित. विक्रोळी टागोर नगर 90 फूट रस्त्यावर उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक. अनधिकृत पार्किंगमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. यवतमाळमध्ये चोरीच्या घटनेत वाढ. मोटर पंप, केबल, इलेक्ट्रिक खांबावरील तार मोटर चोरीच्या तक्रारी. पोलिसांकडून अल्पवयीन मुलाला अटक. 14,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.